आकाशट्टाच भूमट्टा देवा नागा महेंद्रिका पुयंतानुमोदित्वा चिररक्षन्तु परन्त्वी. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले बांधले, वेगवेगळ्या पद्धतीच्या लढाया लढल्या. कसल्याही पद्धतीचं त्यांनी पूजा अर्चा बामणाच्या हातून करून घेतली नाही किंवा केली नाही, तरी सुद्धा स्वराज्याची निर्मिती त्यांनी केली. उपासक उपासिका बालक बालिका व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या या कार्यक्रमाला सर्व मंडळी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं क्षीरसागर परिवाराच्या वतीने मी स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी स्मृती दिनाचा कार्यक्रम आहे बापूचा, आणि स्मृती दिनाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपण तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मुखातून आलेल्या 2568 वर्षापूर्वीच्या मंगलगाथा घेऊन आपण या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम मंगलमय कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं धूप दीप आणि पुष्पानं पूजन करून त्यानंतर बापूच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात होईल.
सर्वांनी हात जोडायचे. हा 3 वेळा वंदन करायचं आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. त्रिशरण आणि पंचशरण आजच्या या स्मृती दिनाच्या बापूच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. मी म्हणतो माझ्यासोबतच म्हणा सर्वांनी. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. अभिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मूसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधू तर म्हणा. साधु साधु. वणगंधं गुणोपेतं एतं कुसुम संतति. पूजयामि मुनिन्दस श्रीपाद सरोरुहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुण्येन मेधेन लभामि मोक्षम्. उपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विलासभाव. घनसारपदित्तेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदा. सुगन्धिकायं वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागता. बुद्ध धम्मा च संघं सुगततु न भवा धातु अधातुकाम्पे. लंकाय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके च धूपे. सब्बे बुद्धस्य बिम्बे सकल दश दिशे
केस लोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचक्रियं नमामि वन्दामि चैत्यं सपं सपठाने तु पतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं तदा सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरघौसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतराज्यं सुजननेता भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तू साधू वरदान तू अद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंता मुचा खरा भक्त कागा चौदार संगरी शास्त्र धरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळी लागती का मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामान बोलती सार्थ साज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा सांगितलं होतं पुढच्या 12:30 म्हणल्यावर एक विपट्टी सब संपत्ति सिद्धिया सबं रोगं विनाशायं भवे दीर्घायुदायकं सब दुःखा विनाशायं भवे निब्बान संतिके तानुमोदित्वा चिररक्षन्तु शासनम् आकाशट्टाच भूमट्टा देवानागा महेन्द्विका पुय्यन्तानुमोदित्वा चिररक्षन्तु देशनम् आकाशट्टाच भूमट्टा देवानागा महेन्द्विका पुय्यन्तानुमोदित्वा चिररक्षन्तु परन्त्वी साधु म्हणा साधु साधु ठीक आहे ताट घ्या तसं ज्याला दिले फुलं तिघे गोळा कर कट करायचा लगेच तुम्ही दोघं उठा हातात घे हातात घे सगळे फुलं घे तिकडले आले सारखी एका ठिकाणी आहे ना मागे इकडे फिरवायला पेरवला घे चालाय घे वयोमानानुसार ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत म्हणून हळहळ करण्यात आपण वेळ न घालवता किंवा दुःख करत न बसता त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या आप्तेष्ट नातेवाईकामध्ये आपलं योगदान दिलं, आपल्या परिवार उभा करण्यासाठी जे योगदान दिलं, आपल्या गावातील मंडळीच्या सर्व सवंगड्याला
जे आपलं योगदान दिलं, जो अनुभव सांगितला, त्या गोष्टीची खऱ्या अर्थानं आठवण जागृत आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि त्या आठवणीचा संचय करून पुढील भावी पिढीला कशा पद्धतीनं त्यांनी हे मार्गक्रमण करून इथपर्यंत हा गाडा ओढून आणला याची खऱ्या अर्थानं आठवण करून देण्यासाठी हा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम, स्मृती दिनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत असतो. आता माझ्या माहितीप्रमाणे मसाजी रामा क्षीरसागरच्या परिवारामधली 3 मंडळी, तोरप्पा मसाजी क्षीरसागर, कल्लाप्पा मसाजी क्षीरसागर आणि गणपत मसाजी क्षीरसागर, 2 थोरले आणि 1 धाकटा आणि मधवा इथं, ही सगळी शहरी भागामध्ये राहत असल्यामुळं या ठिकाणी त्यांनी त्यांच्या परीनं या ठिकाणी तिची काही प्रॉपर्टी आहे ती जतन करण्यात आम्ही सहकार्य केलं आणि ते जतन करत असताना बापूंनी त्याचा ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणून आजला या ठिकाणी या प्रॉपर्टीमध्ये, या शेतीमध्ये, नाहीतर आमच्या वस्तीमध्ये, झोपडपट्ट्यामध्ये हा कार्यक्रम झाला असता. परंतु ही एवढी मोठी प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवली, त्या प्रॉपर्टीमध्ये हा कार्यक्रम करण्याचा योग आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे. आणि म्हणून प्रॉपर्टी घेणं आणि प्रॉपर्टी जतन करणं हा तेवढाच या ठिकाणी मोठा भाग असतो. म्हणून या सर्व गोष्टीचा आपण विचार करता बापूंनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, जो मार्ग दाखवलेला आहे, ज्या ज्या आठवणी त्यांच्या आहेत, त्या जिवंत स्वरूपामध्ये ठेवायच्या असतील तर त्यांच्या मार्गानुसार जाण्याचा आपण कसोशीनं प्रयत्न केला पाहिजे. तसं पाहिलं असता, कारण मला राहणाऱ्या लोकांनी मला किंवा माझ्या नातेवाईकांनी जरी मला शिव्या घातल्या तरी मी गप्प बसणार नाही. बापूचा मृत्यू हा 12 तारखेला 12/2/2024 झालेला आहे. परंतु आजला आपण त्यांचा स्मृती दिन 2 तारखेला साजरा करतो. म्हणजे 10 दिवस बापू माग मेलेला आहे असं गृहीत धरून आपण आजचा हा दिवस साजरा करतो. जग हे पृथ्वीवरती चाललेला आहे, मनुष्य हा पृथ्वीला शिवायला चाललेला आहे. आणि तरी सुद्धा आम्ही जुन्या रूढी परंपरेमध्ये अडकून पडण्याचा कुठेतरी प्रयत्न करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले बांधले, वेगवेगळ्या पद्धतीच्या लढाया लढल्या, कसल्याही पद्धतीचं त्यांनी पूजा अर्चा बामणाच्या हातून करून घेतली नाही किंवा केली नाही, तरी सुद्धा स्वराज्याची निर्मिती त्यांनी केली. आणि म्हणून तोच मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. आणि त्या मार्गानुसार जात असल्यामुळंच आज आमचा TNK क्षीरसागर नगरसेवक झाला, गौतम क्षीरसागर LIC सारख्या मोठ्या ऑफिसरमधून सेवानिवृत्त झाला. मी आजला महानगरपालिकेमध्ये सेवा करतोय आणि बौद्ध धर्माचा अभ्यास थोडाफार करून समाज जागृती व समाज प्रबोधन करण्याचं काम करतोय. आमचा दत्ता या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी हायर सिटीमध्ये राहून एका अधिकारी पदावरती तो काम करतोय. अशी क्षीरसागर परिवारामधील असंख्य अशी लोक आहेत की त्यांनी तथागत भगवान बुद्धांचा धम्म जाणला. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या तिन्ही मूलमंत्राचा अवलंब केला. म्हणून ह्या डामडोल आजला आपल्या समोर दिसतोय. या ठिकाणी 4 व्हीलर गाड्या दिसतेत, 2 व्हीलर गाड्या दिसतेत. याचं एकच कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या शिकवणीप्रमाणे वागल्यामुळं, आचरण केल्यामुळं या सर्व गोष्टीवर मात करून आम्ही आजला इथपर्यंत पोहोचलेलो आहे. याची खरी अर्थानं पोच आहे. कोणत्या बामणानं किंवा कोणत्या हिंदू धर्मातील देवदेवतेनं आमचं कल्याण करण्यासाठी त्यांच्याकडे मार्ग नव्हता. जरी असला तरी आम्हाला त्या मंदिरात सुद्धा प्रवेश दिला जात नव्हता. एवढी शोकांतिका आमच्या समाजाची होती, आम्हाला शिवून घेतलं जात नव्हतं. आणि याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जातं. आणि म्हणून ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे, त्यांनी ज्या आम्हाला 22 प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत,
त्यांनी आम्हाला भगवान बुद्धाचा धम्म दाखवलेला आहे. त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य दाखवलेलं आहे. त्यांनी आम्हाला महात्मा फुलेचा आदर्श आम्हाला ठेवलेला आहे. शाहू महाराजांचा आदर्श ठेवलेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही एका जाती धर्माच्या देवदेवळांमध्ये न जाता वेगवेगळ्या चांगल्या विचाराच्या प्रबोधन करणाऱ्यांच्या, गाडगे महाराज सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी विचार घेतला. त्या सर्व महापुरुषाचा, युग पुरुषाचा विचार घेऊन आम्हाला इथपर्यंत आणण्याचा त्यांनी